नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहेत गुरुपुष्यामृत योग 2026. अधिक मासाची सांगता झाली आहे. आता निज ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे. निज ज्येष्ठ सुरू होताच अद्भुत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. गुरुवार 18 जून 2026 रोजी निज ज्येष्ठ शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थी आहे. याच दिवशी अतिशय शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अधिक मासातही गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला होता. ज्येष्ठ महिन्यातील दुसरा गुरुपुष्यामृत योग गुरुवारी 18 जून 2026 रोजी सकाळी 6:04 पासून सुरू होईल ते 11:32 पर्यंत असणार आहे. तसे पाहिल्यास गुरुपुष्यामृत योग वारंवार जुळून येत नाही, परंतु एकाच महिन्यात दोनदा गुरुपुष्यामृत योग जुळून येणे हा दुर्लभ योग मानला जात आहे. यात भर म्हणजे या दिवशी उच्चीचा गुरु शुक्र आणि चंद्र यांच्या युतीने गजलक्ष्मी आणि गजकेसरी योग जुळून येत आहे. एकूणच 18 जून 2026 हा अद्भुत दिन मानला जात आहे. तुमच्यासाठी हा कालावधी कसा असेल हे आपण जाणून घेऊया. मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण अनेक आघाड्यांवर यशकारक ठरू शकेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. भावंडाच्या भेटी होतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक गुंतवणूक जपून करा. तसेच वृषभ राशीमध्ये अनेक अडचणी दूर झाल्यामुळे हलके वाटेल. मात्र प्रेमात असणाऱ्यांनी थोडे सावध राहावे. सुरुवातील मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. जीवनसाथीशी गैरसमज होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गुरु शुक्र युतीला चंद्राची पाठबळ मिळण्यात व्यवसायात भरभराट होईल. मिथुन राशीमध्ये अनुकूल वातावरण राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. घाईघाईत निर्णय घेऊ नका. कायदेशीर बंधने पाळण्यात हयगय करू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. चांगले अनुभव येतील. कर्क राशीमध्ये सुरुवातीला एखादी चांगली बातमी कळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. एखाद्या व्यवहारात तुमचा फायदा होईल. अनपेक्षित लाभ होतील. फार दगदग करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याशी बंधने पाळण्यात हायगाय करू नका. चांगला काळ सुरू होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. ओळखीचे फायदे होतील. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येतील. सिंह राशी सतत कार्यरत राहाल. नोकरीत नवीन संधी मिळेल. पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्या. आर्थिक प्राप्तीची प्रमाण चांगले राहील. भेटवस्तू मिळतील. जनसंपर्क चांगला राहील. लोक मान देतील. ओळखीचे फायदे होतील. मनात आध्यात्मिक विचार राहतील. फार मोठ्या उलाढाली या काळात करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याशी बंधने पाळा. वाहने जपून चालवा. अडचणी दूर राहतील. कन्या राशीमध्ये शुभ वर्तमान कळेल. अनपेक्षित यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक मान देतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सोयी सुविधा वाढवून मिळतील. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. धनलक्ष्मीची कृपा राहील. तुला राशी सुरुवातीला काही अडचणी असतील. रागाला आवर घातला पाहिजे. संयमाने वागण्याची गरज आहे. वाहने जपून चालवा. कामांची घाई करू नका. काहींना अचानक धनलाभ होईल. परिस्थिती आटोक्यात येईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. वृश्चिक राशी सुरुवात उत्साहात होईल, तरी गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वास नको. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल. त्या दृष्टीने संयमाने वागण्याची गरज आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कामे मार्गी लागतील. मौज मज्जा करण्यासाठी वेळ मिळेल. धनु राशी, चंद्राचे भ्रमण समश्रित स्वरूपाचे फळे देईल. फार दगदग करू नका. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. प्रवासात सतर्क राहा. मूल्यवान वस्तू कागदपत्रे सांभाळा. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मकर राशी, एखादी उत्साह वाढवणारी घटना घडेल, त्यामुळे आनंददायी ठरेल. उत्साहाच्या भरात आपली गोपनीय माहिती लोकांना सांगू नका. काही लोक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. तब्येतीची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील. विवाह अनुकूल फळे मिळतील. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. वाहने जपून चालवा. कुंभ राशी, नवीन संधी मिळेल. अनुकूल वातावरण राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. उत्साह वाढेल. पगारवाढ मिळेल. सोयीसुविधा वाढवून मिळतील. घरात खेळीमेळीचं वातावरण राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. काहींना प्रवास घडून येईल. मुलांशी संवाद ठेवा. अपेक्षांचे ओझे वाढवू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. फार दगदग होईल अशी कामे करू नका. अडचणी दूर होतील. मीन, सफलता मिळेल. व्यवसायात उत्कर्ष होईल. नवीन प्रयोग करून पाहिले पाहिजेत. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. फायदे होतील, पण कामाची ताण राहील. असे आहे या राशींना गुरुपुष्यामृताला जुळून आलेले योग. 18 जून 2026 रोजी देखील गुरु शनीच्या संयोगाने विशेष गुरुपुष्य योग जुळून आला आहे. या दुर्मिळ योगाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आशा आहेत वेगवेगळ्या राशींवर गुरुपुष्यामृत योगाचे विशेष महत्त्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.